ब्रह्मदेव म्हणाले, सर्वात्मन प्रभो, आपण अवतार घेऊन पृथ्वीवरील भार कमी करावा अशी आम्ही अगोदर प्रार्थना केली होती. ते काम आपण चांगल्या तऱ्हेने पूर्ण केले आहे. सत्यपरायण साधू पुरुषांच्या ठिकाणी आपण धर्माची स्थापनासुद्धा केलीत आणि दाही दिशांना लोकांचे दोष दूर करणारी आपली कीर्ती पसरविली. आपण हे सर्वोत्तम रूप धारण करून यदुवंशात अवतार घेतलात आणि जगाच्या हितासाठी औदार्य आणि पराक्रमाने परिपूर्ण अशा अनेक लीला केल्या. हे प्रभू, जी सज्जन माणसे कलियुगात आपल्या या लीलांचे श्रवण कीर्तन करतील, ती या अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे सहज निघून जातील. हे पुरुषोत्तम प्रभू, आपण यदुवंशात अवतार घेतल्याला 125 वर्षे झाली आहेत. हे सर्वाधार, आता देवांचे कोणतेही कार्य शिल्लक राहिलेले नाही. आपले हे कुळसुद्धा ब्राह्मणांच्या शापामुळे जवळजवळ नष्ट झालेलेच आहेत. म्हणून हे वैकुंठनाथ, आपणास योग्य वाटत असेल तर आपण आपल्या परमधामात परत यावे आणि आपले सेवक असलेल्या आम्हा लोकपालांचा तसेच आमच्या लोकांचा सांभाळ करावा. श्रीकृष्ण म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तू म्हणालास तसेच मी अगोदरच ठरवले आहे. तुमचे सर्व काम मी पूर्ण केले असून पृथ्वीवरील भार उतरविला आहे. परंतु हे यादवकुळ पराक्रम, शौर्य आणि संपत्तीने उन्मत्त होऊ लागले आहे. हे सर्व पृथ्वी घेऊन टाकील. किनारा समुद्राला रोखून धरतो त्याप्रमाणे मी यांना रोखून धरले आहे. या उच्छृंखल यदूंचा हा विशाल वंश नष्ट न करताच मी जर निघून गेलो तर हा मर्यादेचे उल्लंघन करून या जगाचा संहार करीन. हे पुण्यशील ब्रह्मदेवा, ब्राह्मणांच्या शापामुळे आता या वंशाचा नाश होण्यास सुरुवात झाली आहे. याचा अंत झाला की मी स्वधामाला परत येईन. श्री शुक म्हणतात, अखिल लोकाधिपती श्रीकृष्णांनी असे सांगितल्यावर ब्रह्मदेवाने त्यांना नमस्कार केला आणि देवतांसह ते आपल्या धामाकडे निघून गेले. नंतर त्या द्वारकापुरीमध्ये मोठमोठे अपशकुन होऊ लागले. ते पाहून यदुवंशातील ज्येष्ठ श्रेष्ठ श्रीकृष्णांकडे आले. तेव्हा त्यांनी त्यांना असे सांगितले. श्रीकृष्ण म्हणाले, येथे जिकडे तिकडे आजकाल मोठमोठे अपशकुन होत आहेत. शिवाय ब्राह्मणांनी आपल्या वंशाला दिलेला शाप टाळणे कठीण आहे. म्हणून सज्जन हो, आपल्याला जर जगायचे असेल तर आपण येथे राहू नये. म्हणून आता उशीर करू नका, कारण आजच परमपवित्र अशा आपण प्रभास क्षेत्री जाऊया. दक्ष प्रजापतीच्या शापाने जेव्हा चंद्राला क्षयरोगाने ग्रासले त्यावेळी त्याने तिथे जाऊन स्नान केले आणि त्याच क्षणी त्या पापजन्य रोगातून त्याची सुटका झाली आणि पुन्हा त्याच्या कला वाढू लागल्या. आपण सुद्धा तिथे जाऊन स्नान करू, देवता आणि पितरांचे तर्पण करू. त्याचबरोबर अनेक उत्तम उत्तम पक्वांनी तयार करून श्रेष्ठ ब्राह्मणांना भोजन घालू. तेथे आपण सत्पात्र ब्राह्मणांना पूर्ण श्रद्धेने मोठी दान दक्षिणा देऊ आणि अशा प्रकारे नौकेने समुद्र पार करावा. त्याप्रमाणे दानांनी आपण संकटे पार करून जाऊ. श्री शुक म्हणतात, हे कुलनंदना, भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अशी आज्ञा केली तेव्हा यादवांनी प्रभास क्षेत्री जाण्याचे ठरवून रथ सज्ज केले. परीक्षिता, उद्धव श्रीकृष्णांचा एकांत भक्त होता. जेव्हा त्याने ती तयारी पाहिली, भगवंतांची आज्ञा ऐकली आणि अतिशय घोर अपशकुन झाल्याचेही पाहिले, तेव्हा तो जगाच्या अधिपतींचे ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांकडे एकांतात गेला. त्यांच्या चरणांवर डोके टेकवून त्याने नमस्कार केला आणि हात जोडून तो त्यांना प्रार्थना करू लागला. उद्धव म्हणाला, हे योगेश्वर देवादिदेवा, आपल्या लीलांचे श्रवण कीर्तन पुण्यकारक आहे. आपण परमेश्वर असल्याने शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ केला नाही. यावरून मला वाटते की आता आपण यदुवंशाचा संहार करून त्या लोकाचा त्याग करणार हे निश्चित. परंतु हे केशवा, आपल्या चरणकमळांना मी अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडू शकत नाही.
हे स्वामी, आपण मलाही आपल्या धामाला घेऊन चला. हे कृष्णा, आपल्या लीला माणसांसाठी परममंगळ आणि कानांना अमृत स्वरूप आहेत. ज्याला एक वेळ तिची गोडी लागली त्याच्या मनात नंतर दुसऱ्या कोणत्याही वस्तूची इच्छा शिल्लक राहत नाही. प्रभू, आम्ही तर झोपणे, बसणे, हिंडणे, फिरणे, स्नान, खेळ, भोजन इत्यादी सर्व प्रसंगात आपल्याबरोबरच असतो. आपण आमचे प्रियतम आत्मा आहात. आम्ही आपल्याला कसे सोडू? आपण वापरलेली माळ, चंदन, वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू प्रसाद म्हणून घेणारे आम्ही आपले सेवक आहोत. म्हणून आपल्या मायेवर आम्ही अवश्य विजय मिळवू शकू. अनेक ऋषी दिगंबर राहून आणि जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन करून अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय परिश्रम करतात. अशा त्या संन्याशांचे हृदय निर्मळ होते. तेव्हा कुठे ते शांत होऊन आपले ब्रह्म नावाचे स्थान प्राप्त करून घेतात. हे महायोगेश्वरा, आम्ही तर कर्ममार्गातच भटकणारे आहोत, परंतु आम्ही आपल्या भक्तजनांबरोबर आपले गुण आणि लीलांची चर्चा करून तसेच माणसासारख्या कृती करीत आपण जे काही केलेत किंवा सांगितलेत त्यांचे स्मरण कीर्तन करीत राहू. त्याचप्रमाणे आपले चालणे, बोलणे, हास्ययुक्त पाहणे आणि थट्टा विनोद यांच्या आठवणीत तल्लीन राहू. केवळ एवढ्यानेच आम्ही आपली दुस्तर माया पार करू. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, देवकी नंदन भगवान श्रीकृष्णांना जेव्हा उद्धवांनी अशी प्रार्थना केली तेव्हा ते आपल्या अनन्य प्रेमी सखा आणि सेवक असलेल्या उद्धवाला म्हणाले. अध्याय 6 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संहितायाम् एकादशस्कन्धे षष्ठोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनः कायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाळ कृष्ण भगवान की जय. मी आनंद स्वरूप भगवान दत्तात्रेयांना शरण जातो, जे देवी अनसूयेचे पुत्र आहेत, अत्रि ऋषींच्या कुळात जन्माला आले आहेत. दिगंबर म्हणजेच दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहेत आणि महान तेजस्वी आहेत, तेच आनंद स्वरूप दत्तात्रेय आहेत. त्यांचा मी आश्रय घेतो, त्यांना मी शरण जातो. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.